तर आपण अजूनही काही पदाधिकाऱ्याकडून जाणून घेऊया की आपण या पदाधिकारी नोंदणीच्या माग ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जे आदेश दिला कार्यकर्त्यांना, परंतु आपण समाजासाठी किती रस्त्यावर उतरून कार्य करताय? जय महाराष्ट्र. मी प्रवीण चव्हाण पाटील, चाकण शहर संघटक, तसंच मनसे कामगार सेनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य. आता साहेबांनी जसं विचारलं की 20 वर्ष आपल्या पक्षाला पूर्ण होत आहेत आणि 20 वर्षानंतर साहेबांचे जे वारंवार कार्यक्रम आपण सभासद नोंदणी केली, जसं की शहर अध्यक्षांनी सांगितलं की 1,500 ते 2,000 प्रतिसाद आपल्याला मिळाला सभासद नोंदणीसाठी. इथं बरेच प्रकारे आपण प्रवेश पण करून घेतले. आम्हाला वाटलं नाही की एवढा आम्हाला प्रतिसाद भेटेल, पण चाकण शहरामध्ये एवढा प्रतिसाद माझ्या मताने पहिल्यांदा मिळाला असेल. एवढा युवा वर्ग, महिला वर्ग, पौढ असे यांनी सर्वांनी प्रतिसाद दिला. आता जसं की साहेबांनी सांगितलं की आपण चाकण शहरामध्ये आजपर्यंत काय काम केलं, तर आपण चाकण शहरामध्ये आजपर्यंत कामगार सेनेच्या माध्यमातून आपण अनेक कामगारांना पगार काढून देणे, त्यांचे हात वगैरे तुटले, त्यांचा बराच म्हणजे त्यांच्यासाठी संघर्ष केला. आजपर्यंत 10,000 कामगारांना आपण मदत केली. जसं की सध्या आता आपल्या इथं गॅसचा तुटवडा चालू आहे, त्याच्यासाठी आंदोलन करणे, वारंवार त्या गॅस एजन्सीवर जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेऊन की तुम्ही किती प्रमाणात आम्हाला मदत करू शकता, असं सर्व आपण निवेदन वगैरे तहसीलदार साहेबांना, पोलीस चौकींना निवेदन देण्यात आले. या माध्यमातून आपल्याला त्यांनी पण बऱ्याच प्रकारचा प्रतिसाद दिला. चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून आपण बरेच की आता काही दिवसापूर्वी ते एका महिलेला कुत्र्यापासून म्हणजे मृत्यू झाला तिचा, त्याच्यावर पण निवेदन दिलेले आहेत आपण. चाकण नगर परिषदेने पण त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. त्यांनी पण बऱ्याच प्रकारची त्यांची जी टीम आहे ती पळवली, संघर्ष केला त्यांनी बी. असा बराच प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चाकण शहरात किंवा चाकण ग्रामीण मध्ये. आता आपली आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC चाकण MIDC आहे. इथे आपल्या कामगार सेनेच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, महेशराव आहेत, संकेतराव आहेत, आदेश आहेत, आमचे विशाल भाऊ आहेत. आता आमच्या पुन्हा संघर्ष करत आहे, मागही संघर्ष करत राहील, यानंतरही संघर्ष करत. जरी पक्षाचा आमदार खासदार नसला तरी आमचा मनसे पक्ष हा रस्त्यावरील पक्ष आहे, खळखट्याक आंदोलन करणारा पक्ष आहे. संघर्ष हा आमच्या जीवनाला मरेपर्यंत असलेला एक आम्हाला एक तो साहेबांनी दिलेला एक बाळकडू आहे. त्याच्यामुळे आम्ही हा संघर्ष रस्त्यावर करणार. पक्षायोगच्या आमदार खासदार सत्ता असो नसो, यापुढे आमचा संघर्ष अटळ राहील. या प्रशासनाविरुद्ध, सरकार विरुद्ध आमचा संघर्ष अटळ राहील.